मी डॉक्टर राजेश ठाकरे, नागपूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या जबाबदारीने मी आपल्या वक्तव्याने आपण जे प्रश्न केला त्यावर मी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून उत्तर देतोय. बघा, सीजेपीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये देशभर जे एकंदरीत आंदोलन चाललेलं होतं त्यामध्ये ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या रास्त आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थच आम्ही आहोत. विद्यार्थ्यांचा जो मेन मुद्दा जो होता की नीटचा पेपर फुटी प्रकरण, तर पेपर फुटला याचं समर्थन ना केंद्र सरकार करत होती, राज्य सरकार ना आमच्यासारखे भाजपाचे कार्यकर्ते किंवा सुजाण नागरिक कोणी समर्थन करणार नाही. केंद्र सरकार याच्यावर गांभीर्याने विचार करतच होती. पण आता जे प्रश्न तुम्ही केलेले आहेत की बाबा एवढा उशीर का झाला धर्मेंद्रजी प्रधान शिक्षण मंत्री यांना राजीनामा द्यायला, तर माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टी एनडीए प्रणित जी सरकार आहे ही सरकार अत्यंत शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी, सर्व जनसमुदायासाठी अत्यंत क्रांतिकारी, सकारात्मक, नागरिकांच्या हितार्थ, विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय घेणारी, काम करणारी यशस्वी अशी सरकार आतापर्यंतची राहिलेली आहे. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर की धर्मेंद्र प्रधानजी जे आहेत त्यांनी राजीनामा उशीर का दिला, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जबाबदारी त्यांनी प्रधान साहेबांनी घेतलीच होती. त्यांनी नेहमी त्यांच्या स्टेटमेंटमधून म्हटलेलंच आहे की झालेला प्रकार जो आहे पेपर फुटीचा तो माफ करण्यासारखा नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल. त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही म्हणजे सर्व केंद्र सरकार अंतर्गतच्या सगळ्या महत्वाच्या परीक्षा कंडक्ट करत असते. मग तो युपीएससी असो की नीट असो की अजून कुठल्याही परीक्षा असो. तर या नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे यांची ती जबाबदारी की परीक्षा कशी कंडक्ट झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा मंत्री अंतर्गतच ते एनटी काम करत होती. त्यामुळे जबाबदारीने त्यांनी राजीनामा दिला. उशीर का झाला यावर माझं असं भाष्य आहे की एकंदरीत सीजेपी हे प्लॅन केलेलं, एकंदरीत विदेशातून प्लॅन केलेलं, अमेरिकेतून प्लॅन केलेलं, विदेशातून प्लॅन केलेला एकंदरीत हा प्लॅन, त्याच्यात नीटचा पेपर फुटणे, त्याच्यावर यांनी मुद्दा उचलणे, त्यानंतर लाठीचार्ज होणे, अनेक विद्यार्थ्यांना, पोलिसांना त्यांच्यावर आघात पोचणे, या सर्व गोष्टी खरोखरच गंभीरच आहेत. पण शिवाय आपल्याला या सर्व गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं होतं की या सीजेपीच्या आंदोलनासोबत कोण कोण विरोधी पक्षाची लोक आहेत आणि खरोखर ते विद्यार्थ्यांसोबत होते का, आहेत का, हे समजण्यासाठी तो वेळ लागला. आणि बेसिकली विद्यार्थ्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचा मुद्दा काय होता, धर्मेंद्र प्रधानजीचा राजीनामा. नारे कोणते लागले ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांना सुद्धा घायल करण्याचं काम काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी यांचे कार्यकर्ते, बाहेरून येऊन गुंडे अक्षरशः विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दगड मारणे, दगड त्या ठिकाणी जमा करून ठेवणे. कारण जे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करत होते ते त्या प्रवृत्तीचे नव्हते. ते फक्त नीटच्या परीक्षा पेपर फुटी, त्याच्यातून झालेलं विद्यार्थ्यांचं मानसिक शोषण, याच्यावर त्यांचं जे एकंदरीत मत होतं किंवा मागण्या होत्या याच्यासाठी ते होते. पण मध्ये मुद्दा राहिला बाजूला ना, बाकीच्याच पार्टीने तो हायजॅक केला. त्याच्यातनं विरोधी पार्टीचे चेहरे पूर्ण लक्षात आले की त्यांना देशाशी काही घेणं नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही घेणं नाही. त्यांना फक्त कशा प्रकारे सरकारला डॉमिनेट करायचं, बदनाम कसं करायचं, हाच त्यांचा षडयंत्र होता. असा आरोप कसा लावतो? निश्चितच त्यातनं दिसले ना, जे दगड एकंदरीत त्या ठिकाणी जमा झाले, त्या ठिकाणी निश्चितच. कारण काय असतं हे बघा, नीटचे पेपर देणारी जी लोक आहेत, विद्यार्थी, हे काही दगड घेऊन खिशात भरून आले नव्हते. त्यांना पोलिसांना घायल करायचं नव्हतं ना, पोलिसांनी त्यांना करायचं होतं. परंतु एकंदरीत जी त्या ठिकाणी प्रकरण जे झालेलं आहे ते प्रकरण जे आहे खरोखर त्या ठिकाणी निषेध करण्यासारखं प्रकरण आहे की पोलिसांना घायल करणे, दगड जमा करणे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी जो आहे ते एकंदरीतच निषेध करण्यासारखं आहे. आणि त्याच्यातनं पूर्ण विरोधी पक्षाचा पूर्ण त्या ठिकाणी चेहरा लक्षात आला. प्रधानजीनं उशिरा दिली राजीनामा दिला, त्यातून चेहरे लक्षात यावे होतं. मी विद्यार्थ्यांना खरोखर अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की बा आपण आंदोलन केलं, फार छान झालं. परंतु अशा आंदोलनामध्ये अशा प्रकारची जी गैरविचारधाराची जी एकंदरीत विरोधी पक्षाची सगळी एकंदरीत लोक एकत्रित येणे
आणि अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना हल्ला करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र रचणे आणि त्या आंदोलनात चिघळून सरकारला बदनाम करण्याचं एकंदरीत त्यांचं षडयंत्र होतं, हे जनतेच्या पुढे आलं. आणि म्हणून मी असं म्हणेल की खरोखर विरोधी पक्षाची हे भारत देशामध्ये ना भारत देशाशी त्यांना घेणं देणं आहे, ना शिक्षण व्यवस्थेशी घेणं आहे, हे आज समाजाला देशाला कळलेलं आहे. एवढंच यातून मला सांगायचं आहे.